पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विद्यार्थ्यांचं निरंतर शिक्षणात लक्ष असायला हवं। नेहमी कठीण परिश्रम करून ज्ञान प्राप्त करा। आपापल्या पाट्या काढा आणि ऐका, आता मुख्याध्यापकांबरोबर इन्स्पेक्टर साहेब येणार आहेत। ते आल्यावर सगळ्यांनी उभं राहून नमस्कार करायचा, समजलं? होय गुरुजी। या ना। नमस्ते गुरुजी। बसा बसा। मुलांनो, हे सरकारी अधिकारी आहेत। हे तुमची परीक्षा घेणार आहेत, ज्याने हे ठरवू शकतील की मुलं किती चांगल्या पद्धतीने शिकतायत आणि शिक्षक किती चांगल्या पद्धतीने शिकवतायत। आता हे तुम्हाला प्रश्न विचारतील, विचारा। अच्छा मुलांनो, मला हे सांगा, वास्को द गामा कोण होता? तू सांग, उभा राहा। ते दिल्लीचा राजा होता। चुकीचं उत्तर। बस खाली। कोणी अजून सांगू शकेल? अरे कुणी तर सांगा। नाही सांगितलं तर चांगलंच चोप पडेल। गुरुजी, हे आम्हाला शिकवलं नाही। अरे दादा, आपल्याला शिकवलं होतं। शिकवलं नाही म्हणजे? आतापर्यंत हा विषय तर संपायला पाहिजे होता। वय गुरुजी, आतापर्यंत आम्हाला हे शिकवलंच नाही। अरे असं कसं म्हणताय तुम्ही? असं शिकवता मुलांना? या विषयाचे शिक्षक कोण आहेत? सर, मीच आहे। पण गुरुजी, गुरुजींनी हे शिकवलं होतं, पण आमच्यापैकी कुणालाच आठवत नाही। समधी खोटं बोलतात, भीम खरं बोलतोय। गुरुजींनी हे शिकवलं होतं, आमच्यापैकी कुणालाच ते आठवत नाही। बेटा, तुझं नाव काय? भीमराव। खरं बोलण्याची हिम्मत दाखवलीस तू। या माझ्यासोबत। आता एकदा यांना जाऊ द्या, मग दाखवतो तुम्हा सगळ्यांना मी। ध्रुव, आता तर लई मार पडल बघ ना त्या भीमामुळे। या भीमानं गडबड केली। वय, त्यानं सांगितलं असतं की आम्हाला शिकवलं नाही, आम्हाला आठवतंय, तर सगळा दोष गुरुजींवर गेला असता। लई हुशारी मारतोय ना, भीमाला अद्दल गाडवावीच लागल। एक काम करूया, भीमची सगळी पुस्तकं फाडून टाकूया। हे चुकीचं आहे। तू गप्प बस, नाही तर तुझी पण पुस्तकं फाडून टाकू। एकदम गप्प बसायचं। तुझ्या आयुष्यात असंच खरं बोलत राहा। खोटं फार काळ टिकू शकत नाही आणि शेवटी सत्याचाच विजय होतो। हे घे तुझं खरं बोलण्याचं बक्षीस। खूप सत्यवादी बनत होता ना, हे आहे त्याचं खरं बोलण्याचं फळ।
ही आपली पुस्तकं कोणी फाडली? तुम्ही लोकांनी फाडलीत ना आमची पुस्तकं? मी काहीतरी विचारतोय. तुम्हीच फाडलीत ना पुस्तकं? वय फाडली, मग काय मारणार आहेस? तू रागाने पाशील तर काय आम्ही घाबरू? घे, आम्ही घाबरलो. हे काय करतोयस आनंदा? गुरुजी, त्यांनी माझी आणि भीमाची पुस्तकं फाडली. मी त्यांना नाही सोडणार. माहितीये तू काय करतोयस? तुझ्या या वागण्यामुळे तुला आणि भीमरावला फक्त शाळेतूनच नाही तर गावातूनही बाहेर काढतील. पण गुरुजी, आम्ही त्यांचं काय वाईट केलं होतं की त्यांनी आमची पुस्तकं फाडली? तुझी काय इच्छा आहे? तुझं आणि भीमरावाचं शिक्षण बंद व्हावं? फेकून दे त्याला. फेक. भीम, मला माफ कर. मी त्यांना नाही थांबवू शकलो, पण ते तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले. गुरुजी, समद्यांनी मिळून माझी पुस्तकं फाडली. भीम, सहन करायला शिक. जुलमाचं वय कधीही जास्त नसतं. मुलांना असं करायला नको होतं. हा तर शिस्तभंग आहे. तुझ्यासाठी नवीन पुस्तकं येतील. तू बाबांना सांग, ते तुझ्यासाठी नवीन पुस्तकं घेऊन येतील. आयुष्यभर तुम्हाला मी सुभेदाराच्या रूपात पाहिला आहे. आता मजुरी करताना नाही पाहू शकत. आता आपण पैसे कमवण्याची पद्धत आणि कामाची निवड नाही करू शकत. नाही गुरुजी, मी बाबांना काही बी नाही सांगणार. त्यांच्याजवळ आता पैसे नाही. मुश्किलीनं 8 आणे कमवतात. मी त्यांना काहीच नाही सांगणार. वा भीम, सगळी मुलं जर आपल्या आई वडिलांबद्दल असाच विचार करू लागले तर जग किती सुंदर होईल. तुझे हे विचार ऐकून माझं मन भरून आलं. बाळा, असाच सच्चा बनून राहा. जीवनात फार पुढे जाशील. भीम, तू चिंता करू नकोस. आपण या पुस्तकांना गोंदानं चिटकवू. नाही दादा, जर आपण घरी गोंद बनवलं तर आई बाबांना माहित पडल. त्यांना त्रास नाही द्यायचा. शाळेच्या सुट्टीनंतर तुम्ही इथं माझी वाट पहा आणि मी माझ्या घरून गोंद बनवून घेऊन येईन. हो भीम, आता रंड थांबव. तुझी पुस्तकं आता ठीक होतील. ही लोक आहेत ना तुझ्या मदतीला. मी प्रिन्सिपल साहेबांकडे जाऊन त्या मुलांची तक्रार करून येतो. ठीक आहे? वाय गुरुजी. हा. मुख्याध्यापक जी, आज काही मुलांनी क्लासमध्ये भीमरावाची पुस्तकं फाडून टाकलीत. त्या भीमरावाची पुस्तकं फाडून फेकलीत ज्याच्यामुळे आपली लाज वाचली.
मुलांनी त्याला खूप त्रास दिला. चूक केली सगळ्यांनी. तुम्ही त्यांना बोलून शिक्षा द्या. शेवटी शिस्त लावून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचा कल त्या मुलांकडे जास्तच आहे? तुमची तर भाषाच बदलते. कारण मी एक शिक्षक आहे आणि भीमराव आहेच एवढा चांगला की कुणीही समजूतदार व्यक्ती त्याच्यासाठी अशीच भाषा वापरेल. पण तुम्ही समजदारीची गोष्ट करत नाही आहात गुरुजी. मी मानतो की भीमराव एक खूप चांगला विद्यार्थी आहे, पण फक्त त्या एकट्यासाठी आपण दुसऱ्या मुलांना तर शिक्षा देऊ शकत नाही ना. तर मग काय ही मुलं भीमरावला अशीच शिक्षा देत राहतील? तुम्ही तर त्या भीमरावच्या पाठीस लागला आहात. आता इथे जसं चाललंय तसं चालू द्या. बाकी आणखीही मुलं आहेत शाळेत, थोडं त्यांच्यावरही लक्ष द्या. फक्त एकटा भीमरावच नाहीये शाळेमध्ये. जा. तुम्ही लोक आता इथेच थांबा, मी गोंद बनवून घेऊन येतो. ठीक आहे. चला तिथे जाऊन बसूया. ताई, हा तुम्ही बाजारातून काही भाज्या घेऊन या. मी घासलेट घेऊन घरी येते. पोरं आता शाळेतून येतील ना. तू एकटी जाशील ना? अव एकटी कुठं, मंजुळा हाय, दोघी मायले की जाऊ. तुम्ही काळजी नका करू. बरं ठीक आहे, मी भाजी घेऊन येते. सुरेंद्रनं तर आपल्याला चुना लावला नसेल ना? नाही, तो चांगला मुलगा आहे, तो नक्की येईल. घ्या, आला. हे घ्या, आणलं. आईने विचारलं की गोंद का बनवतो, तर मी म्हंटल मी पतंग बनवण्यासाठी. तू राहू दे. जर कोणी पाहिलं ना तू आमच्या सोबत आहेस तर तुला पण बरं वाईट बोलतील. तू राहू दे, आम्ही करून घेऊ. तू जा. जे होईल ते बघून घेऊ. मला पण तुला मदत करायची आहे. मला वाटतं आज बी असाच दिस जाईल. पर कोणता बी वाट सुरू दिसला की त्यासनी लुटूनच आपला दिस चांगला जाईल. कोणीतरी येतंय, तुम्ही तयार राहा. हे तर रामजीची बायको आहे. तिच्याकडून चोरी करणं, लुटपाट करणं म्हणजे हिला हात लावावं लागल, आणि हिला हात लावणं म्हणजे आपण अशुद्ध होणार आणि आपल्याला पापही लागल. तशी ही जागा सुनसान आहे आणि इथं आपल्याला कोण बघणार आहे? जर बघितलंच नाही तर पाप कसलं. चला माझ्या संगती. आई, हे घासलेट सगळीकडे का नाही मिळत? घासलेट साठी लांब जावं लागतं आणि मग रांगेत एवढा वेळ उभं राहिल्यावरच मिळतं. कारण हे घासलेट बाहेरच्या देशातून येतं आणि या घासलेटचं दुकान कोणी बी लावू शकत नाही, कारण कंपनी सरकार घासलेट टिकते. चल चल लवकर चल. कुठे चाललीस? एवढे पैसे दागिने असेल काढून दे. एक फुटकी दमडी नाही माझ्या जवळ, आणि दागिने तर सारं ऐकलं म्या. तुझा जीव घेऊ आम्ही. बोलले ना काय बी नाही माझ्या जवळ. गप्पपणे पैसे काढ. काय नाही माझ्या जवळ, काय नाही. थोडंफार काय शिल्लक होतं त्याने हे घासलेट घेतलं हो. तर मग काय नाही. नाही. मी घासलेट नाही देऊ शकत. माझ्या पोराला अभ्यास करायचा आहे, माझ्या मुलाला अभ्यास करायचा आहे. हो, सोडा हो. माझ्या भीमाला शिकायचंय, असं नका करू. सोडा सोडा, माझ्या भीमाला शिकायचंय. सोडा माझं घासलेट द्या. अरे माझी कोणीतरी मदत करा. माझ्या पोरीला सोड. सोड माझ्या आईला. सोड. मंजुळा,
माझा भीमा कसा अभ्यास करल? माझा पोरगा शेजाऱ्यांकडे अभ्यासाला जातो तेव्हा लोक दिवा विझवतात. घासलेटाला हात लावला ना तर जीव घेईन तुमचा. चला पळा. अरे अरे माझं घासलेट. अरे अरे थांबा. माझं घासलेट. माझं घासलेट. माझं घासलेट. माझं घासलेट द्या. माझा भीमा कसा अभ्यास करेल? माझं घासलेट द्या. अरे 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 फुलचंद काय झालं? अरे काय झालं? काय झालं काय झालं काय झालं काय झालं? सांभाळ सांभाळ. अरे पाणी आणा. लवकर लवकर. चल चल चल. अरे फुलचंद पाणी घे. तुम्ही सगळे कामावर जा. मेला नाहीये हो. आणि तू र चल जा घरी. अरे जेव्हा शरीरात ताकद नाही तर कामाला कशा पाहिजे येता? नाही नाही मालक, मी काम करीन मालक. बिना पैशाचं घरी गेलो तर बायका पोरांना काय खायला देऊ? तुझ्यासारख्या कमजोर मजदुराकडून काम नाही करून घ्यायचंय. तुम्ही लोक असे पडत राहणार आणि हे बाकीचे आपलं काम सोडून तुम्हाला सांभाळत बसणार. शेठचं किती नुकसान होईल? नाही नाही, काही नुकसान होणार नाही. मी उद्या माझ्या पोराला घेऊन इथे येईन. आम्ही मिळून काम करू आणि तुम्ही एकच मजुरी द्या, पण काढू नका आम्हाला. ठीक आहे, पण आजचे पैसे कापणार म्या. काम कमी केलंयस तू. मुंशी साहेब, यांच्या वाट्याचं पोतं म्या उचलतो, पण तुम्ही त्यांना त्यांचं पूर्ण पैक द्या. तू काय याचा नातेवाईक लागतोस का? असं काही नातं तर नाही, पण गरिबीचं नातं तर आहे ना. ठीक आहे, आधी तू स्वतःचं काम कर आणि मग ह्याच्या गोणी उचल, समजला? आणि तुम्ही सगळे चला जा, आपलं आपलं काम करा. चला लवकर लवकर काम करा. वहिनी, वहिनी, तुळसा, हा तुझी आई नाही आली अजून? नाही, कुठं आली अजून? कुणास ठाऊक, माझ्या आधीच निघाली होती घरी यायला. कुणास ठाऊक कुठं राहिली. काही हरकत नाही, येतच असली. वहिनी, 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 काय झालं वहिनी? आणि तेलाचा डब्बा कुठं आहे? हिसकावून घेतला ताई. हिसकावून घेतला? कोणी हिसकावला? माहित नाही ताई. 3 लोक होती, तोंड झाकलेली. घासलेटचा डब्बा हिसकावून घेऊन गेले. पैशाची एवढी तंगी आहे ताई, आपली पोरं शिकतील कशी? तस तर आपल्या सावलीपासनं बी पळत्यात लोक, पण जेव्हा फायद्याची गोष्ट येते तेव्हा आमच्या हातनं घासलेट बी हिसकावून घेतात. इमान धर्म नावाची काय गोष्टच नाही. दुष्ट. घासलेट वाचवू शकले नाही ताई, पोरं कशी शिकतील? कमी पैसे होते म्हणून परत इकत पण नाही घेऊ शकले. मी तुम्हाला पैसे देते, तुम्ही घासलेट घेऊन या. डब्याचे वेगळे पडतील. रातच्याला घासलेट नाही आलं तर माझी पोरं कशी शिकतील? अजिबात चिंता करू नको. मीराबाई, भीमाबाई, हा आले. आज सांच्याला आमच्याकडे भजन आहे, तेव्हा समदे येत आहेत. तुम्ही समदे बी या.
आणि बाबा माझ्या शिक्षणासाठी किती मेहनत करता. सगळे आईबाप करतात भीमा. नाही आई, सगळे आई बाबा एवढं नाही करत जेवढं तुम्ही करता.